राजकारणात दोन जुने मित्र एकमेकांच्या विरोधात निवडणुकीला उभे ठाकणे ही गोष्ट काही नवीन नाहीये। याचं जिवंत उदाहरण आपल्याला बंटी पाटील विरुद्ध मुन्ना महाडिक कोल्हापुरातल्या या संघर्षातून बघायला मिळेल। आता तसंच काही नगर जिल्ह्यात देखील घडतंय। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांच्या पत्नी पारनेर मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात आहेत, तर त्यांच्या विरोधात त्यांचे एकेकाळचे जवळचे सहकारी विजय सदाशिव औटी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। आता या दोन मित्रांच्या लढाईत कोण विजयी होतं, की अजित पवार गटाचे काशीनाथ दाते बाजी मारतात, की माजी आमदार विजय भास्कर औटी यांचा नंबर लागतो, हे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी यशस्वी मोळे, तुम्ही बघत आहात महाराष्ट्र भूमी। 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी निलेश लंके हे शिवसेनेचे तालुकाध्यक्ष होते। त्यावेळी पारनेरमध्ये शिवसेनेचे विजय भास्कर औटी हे आमदार म्हणून काम करायचे। मात्र औटी आणि लंके यांच्यामध्ये स्थानिक पातळीवर संघर्ष होता। याच संघर्षातून औटींनी बऱ्याचदा लंकेंना डावलण्याचा प्रयत्न केला। अशातच एकदा उद्धव ठाकरेंची पारनेरमध्ये सभा होती, मात्र तालुकाध्यक्ष असूनही निलेश लंकेंना काही आमंत्रण नव्हतं। त्यामुळे लंकेंनी भर सभेत उद्धव ठाकरेंसोबत राडा केला होता। त्यावेळी लंकेंसोबत त्यांचा एक जवळचा सहकारी होता, त्याचं नाव होतं विजय सदाशिव औटी। त्यानंतर पुढे निलेश लंकेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत विधानसभेची उमेदवारी मिळवली। तेव्हा देखील विजय सदाशिव औटी हे त्यांच्या सोबतच होते। विजय औटी यांचा निलेश लंकेंच्या विजयात मोठा वाटा होता। पुढे पारनेर नगरपंचायतीच्या निवडणुकीत दोघे एक सोबत निवडणुकीला सामोरे गेले आणि जिंकल्यानंतर विजय सदाशिव औटी हे पारनेरचे नगराध्यक्ष देखील झाले होते। मात्र वर्षभरात विजय औटींनी विरोधकांकडून दिल्या जाणाऱ्या त्रासाला कंटाळून नगराध्यक्ष पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला। त्यांनी स्पष्टपणे जास्त काही सांगितलं नव्हतं, मात्र स्थानिक पातळीवर चर्चा सुरू झाली होती की निलेश लंके आणि विजय औटी यांचं फाटलंय। पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर लंकेंनी अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं। त्यावेळी विजय सदाशिव औटी हे देखील लंकेंसोबतच अजित पवार गटात गेले। मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी निलेश लंकेंनी शरद पवारांकडे घर वापसी केली खरी, पण विजय सदाशिव औटींनी अजित पवार गटातच राहणं पसंत केलं। इतकंच नाही तर त्यांनी उघडपणे लंकेंविरोधात भूमिका घेत लोकसभा निवडणुकीत डॉक्टर सुजय विखे पाटलांच्या मागे ताकद देखील उभी केली होती। आता वर्तमानात पाहिलं तर निलेश लंके नगर दक्षिण मतदारसंघातून खासदार झाले, तर विधानसभेला त्यांच्या पारनेरच्या जागेवर त्यांनी आपल्या पत्नी राणी लंकेंना मैदानात उतरवलंय। तर दुसऱ्या बाजूने अजित पवार गटाकडून विजय औटी यांना संधी मिळणार अशी एक शक्यता वाटत असताना ऐनवेळी काशीनाथ दातेंच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे। त्यामुळे विजय सदाशिव औटींनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय, तर महाविकास आघाडीत देखील बंडखोरी झाली आहे। शिवसेना ठाकरे गटाच्या संदेश कार्लेंनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्याशिवाय माजी आमदार विजय भास्कर औटी देखील अपक्ष उभे आहेत। मात्र यामध्ये सर्वाधिक फायद्यात आपल्याला विजय सदाशिव औटी हेच दिसतात। पण ते कसं, तर याचं उत्तर 3 मुद्द्यात पाहता येईल। पहिला मुद्दा मतविभागणी। राणी लंके, काशीनाथ दाते आणि विजय भास्कर औटी तीनही उमेदवार प्रस्थापित किंवा प्रचलित पक्षाचे आहेत। त्यामुळे त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मतविभागणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। यांच्यात होणाऱ्या मतविभागणीचा फायदा हा सरळ कुठेतरी विजय सदाशिव औटी यांना होण्याची शक्यता आहे। तसंच या ठिकाणी संदेश कार्ले यांचा देखील फायदा विजय सदाशिव औटी यांना होऊ शकतोय। त्या पाठीमागे कारण म्हणजे निलेश लंके हे पारंपरिक शिवसेना पक्षातून आलेले नेते आहेत आणि संदेश कार्ले यांनी शिवसेनेतच बंड करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यामुळे इथे लंकेंची मतं विभाजित होण्याची शक्यता आहे, ज्याचा फायदा हा विजय सदाशिव औटी यांना होताना दिसतोय। दुसरा मुद्दा कोविड काळातलं काम। खासदार निलेश लंके यांनी कोविड काळामध्ये मोठं काम केलंय। त्यांनी पारनेर तालुक्यात कोविड सेंटर उभारून अनेक कोविड पीडितांना जीवनदान देण्यात मोठी भूमिका बजावली आहे। मात्र दुसऱ्या बाजूला विचार केला तर त्यावेळी निलेश लंकेंसोबत कोविड काळात काम करणाऱ्यांमध्ये विजय सदाशिव औटी यांचा देखील समावेश होता। आता पारनेर तालुका आणि नगर जिल्ह्यात बाहेरची लोकही विजय सदाशिव औटींना ओळखत नसेल, मात्र पारनेर तालुक्यातील जी लोक त्या कोविड सेंटरमध्ये ऍडमिट होती त्यांनी नक्कीच विजय सदाशिव औटींचं काम पाहिलं असेल। त्यामुळे याचा फायदा हा या ठिकाणी विजय सदाशिव औटींना होण्याची शक्यता आहे। तिसरा मुद्दा घराणेशाही। निलेश लंके यांनी लोकसभा निवडणुकीत वारंवार पैसा आणि घराणेशाहीवरून विखे पाटील घराण्यावर टीका केली होती। या माध्यमातून निलेश लंके हे विखे पाटलांची प्रतिमा डावलण्यात यशस्वी झाले होते। मात्र वर्तमानात पाहिलं तर निलेश लंके हेच घराणेशाहीला बढावा देताना दिसत आहेत। त्यांनी आपल्या आमदारकीच्या रिक्त झालेल्या जागेवर आपल्याच पत्नीला निवडणुकीच्या मैदानात उतरवलंय। त्यामुळे हा मुद्दा कुठेतरी त्यांच्यासाठी घातक ठरताना दिसण्याची शक्यता आहे।
त्याशिवाय लोकसभा निवडणुकीत निलेश लंकेंसाठी गरिबी हा फॅक्टर महत्त्वाचा ठरला होता. मात्र वर्तमानात पाहिलं तर ते एका टर्मचे आमदार आणि विद्यमान खासदार आहेत. तर त्यांना ज्या गरिबीच्या मुद्द्यावर सहानुभूती मिळाली होती, तो गरिबीचा मुद्दा सध्याला विजय सदाशिव औटींकडे दिसतोय. त्यामुळे याचा फटका निलेश लंकेंना बसून विजय सदाशिव औटींना फायदा होण्याची शक्यता दिसतेय. यामुळे या 3 मुद्द्यांच्या आधारावर विधानसभा निवडणुकीत विजय सदाशिव औटींनी पारनेर मतदारसंघात राणी लंकेंना पराभूत करत मैदान मारलं तर नवल नसावं. आता यावर तुमची प्रतिक्रिया काय ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. धन्यवाद.